नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चला तर आज आहे शुक्रवार. शुक्रवारी महालक्ष्मीची काय काय सेवा करावी या संदर्भाचा आजचा व्हिडिओ आहे. शुक्रवारी महालक्ष्मीची सेवा केली जाते कारण महालक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे. शुक्रवारी कुलदेवतेची पण सेवा केली जाते. शुक्रवार श्री सूक्ताचे पठण करावे, महालक्ष्मी अष्टकम म्हणावे, ओमे श्री महालक्ष्मी देवीय नमः या मंत्राचा जप करावा. कुलदेवतेचा पण मंत्र जप तुम्ही करू शकता. आणि शुक्रवारी जो तुम्ही देवघरात मंगल कलश मांडलेला असेल तर त्या मंगल कलशाचे पाणी पण शुक्रवारच्या दिवशी बदलावे. शुक्रवारी विष्णूंच्या मूर्तीवर दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून अभिषेक करावा. त्याने काय होते तर महालक्ष्मी माता प्रसन्न होते. शुक्रवारी देवाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा. त्या दिव्यात थोडेसे चिमूटभर केशर टाकावे आणि ओम श्री महालक्ष्मी देवीय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि आपल्या मनात जी इच्छा असेल ती बोलावी. याने काय होते तर आपली इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. शुक्रवारी जर सफेद वस्तूचे दान केले तर आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. मिठाचा आणि लक्ष्मीचा खूप मोठा संबंध आहे कारण मीठ हे समुद्रातून आलेले आहे आणि महालक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे. त्यामुळे मीठ जर आपल्याकडून सांडले तर त्यावर कधी पाय देऊ नये. मिठाचा नेहमी आदर करावा कारण मीठ हे लक्ष्मीकारक आहे. शुक्रवारी देवीला लाल वस्त्र अर्पण करावे, लाल फूल अर्पण करावे, देवीची ओटी भरावी आणि मनोभावे आपल्या मनात इच्छा असेल ती बोलावी. शुक्रवारच्या दिवशी आपल्याला एखादी इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर महालक्ष्मी मंदिरात जावे आणि एक गुलाब महालक्ष्मीला अर्पण करून महालक्ष्मी मंत्राचा तिथेच बसून 108 वेळा जप करावा. याने पण आपली इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. शुक्रवारच्या दिवशी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावे. बाहेर महत्त्वाच्या कामाला चालले तर ते कुंकू आपल्या कपाळी लावावे. शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवताना खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मी बरोबरच विष्णू भगवानांची पण सेवा करावी, कुलदेवतीची सेवा करावी, गुरूंची पण सेवा करावी. शुक्रवारच्या देवीची कापुराची आरती करावी व तो कापूर सर्व घरभर फिरून ओम श्री महालक्ष्मी देवीय नमः या मंत्राचा जप करावा. त्याने काय होते तर महालक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते. अशा प्रकारे शुक्रवारची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक.